आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना उकडीचे हे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर काही जणांना खायला सुद्धा खूप आवडतात. पण काही केल्या मोदक जमत नाही. बऱ्याचदा पिठाची उकड काढायला गेलो की पिठाच्या गठुळ्या होतात. मोदकाला कळी द्यायला गेलो की त्याचे तुकडे पडतात. वाफवायला गेलो की ते फुटतात. आता या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर सुद्धा होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीत मस्त पांढरेशुभ्र मऊ लुसलुशीत सुगंधित एकदम छान चवीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. प्रत्येकाला समजेल अशा सोप्या साध्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर एक लाईक जरूर करा. 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. 1 वाटी आपण बारीक दळलेलं तांदळाचं पीठ, 1 वाटी गूळ, पाव वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 चमचा वेलची पावडर, चवीप्रमाणे मीठ, पाव वाटी दूध. इथे मी कढईमध्ये पाव कप पाणी इतकं घेतलेलं आहे. 1 कप जेव्हा आपण पीठ घेतो त्याकरता पाऊण कप इतकं पाणी घ्यायचं आहे. पाव कप इतकं दूध घ्यायचं आहे. जास्त दुधाचं प्रमाण घ्यायचं नाही, नाहीतर मोदकना वाफवल्यानंतर ते फाटतात. यामध्ये फक्त 1 चमचा इतकंच तूप घालायचे. जर आपण मीठ ह्या दुधाच्या आणि पाण्याच्या मिश्रणात घातलं असतं तर दूध फाटलं असतं. म्हणूनच आपण पिठामध्ये मीठ घालून घेतलं आहे. दुधाला आणि पाण्याला चांगली उकळी आली की तळापासून हलकंसं हलवून घ्यायचं आहे. लगेच गॅस बंद केला आहे. गॅस बंद केल्या केल्या यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि भरभर असं पळीने हलवायचं. बरेच जण लाटणं वगैरे वापरतात किंवा उलथनं वापरतात. तर उलथनं न वापरता अशी पळी घ्यायची, म्हणजे ना गठुळ्या भरभर आपल्याला मोडता येतात. मी गॅस बंदच केलेला आहे. आपल्याला गॅस चालू करायचा नाही. बरोबर हे पीठ यामध्ये मिळलं की लगेचच यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं ही कढई अशीच बाजूला ठेवून द्यायची. आता आपण मोदकाचं सारण कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. त्याकरता पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया. यामध्ये साधारण 1 चमचा इतकी खसखस घालायची आहे. खसखस हलकीशी आपल्याला या तुपामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप इतका गूळ घालायचा आहे. बारीक चिरलेला गूळ 1 कप हा तुपामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला चांगला गूळ विरघळेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी हा ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे, त्यामुळे आपल्या सारणाचा रंग ना अतिशय छान येतो. हे चांगलं असं तळापासून हलवत राहायचं, म्हणजे गूळ करपणार नाही. हलकंसं याला उष्णता लागली ना लगेच गूळ विरघळायला लागतो. गूळ आपल्याला फक्त असा विरघळून घ्यायचा आहे. अजिबात याचा पाक वगैरे तयार करायचा नाही. संपूर्ण गूळ विरघळलेला की लगेचच यामध्ये आपल्याला जो नारळाचा चव आपण तयार करून ठेवलेला आहे तो घालवायचा आहे. हा नारळाचा चव 2 कप इतका होता. 1 कप गूळ त्यासाठी 2 कप नारळाचा चव हे प्रमाण व्यवस्थित आहे. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आधी जेव्हा गूळ घालतो त्यावेळेस गुळाला जे पाणी सुटतं ते सगळं असं निघून जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. साधारण 2 ते 3 मिनिटं हे परतून होतं. त्यानंतर असं दाबून पाहायचं. जास्तीचं पाणी येत नाही, म्हणजे आपलं सारण असं तयार झालं आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे आणि पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि गॅस बंद केला आहे. तुम्हाला जर जायफळाची पूड घालायची असेल तर यावेळी घाला, म्हणजे याचा स्वाद मस्त असा टिकून राहतो. आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे आपली उकळही मस्त तयार झालेली आहे. आपण ही हात लावता येतो इतकी थंड कोमट झाली आहे. या पद्धतीने जर उकड तयार केली तर बघा, कढईच्या तळाशी जास्तीची उकड आपली चिटकली नाही किंवा ती वाया गेली नाही. त्यामुळे गॅस बंद करून मगच जेव्हा आपण यामध्ये पीठ घालतो त्यावेळेस अजिबात पिठाच्या गठुळ्या होत नाही. कढईला तळाशी उकड चिटकून बसत नाही.
त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा उकड तयार करून बघा. आता ही उकड आपल्याला थोडी थोडी करून मळून घ्यायची. उकड कोमट आहे, फार गरम गरम असताना उकड मळायची गरज नसते. हाताला थोडंसं असं पाणी लावून मग उकड मळून घ्यायची. जास्त पाणी लावायचं नाही, नाहीतर जास्त सैलसर उकड करायची नाही. तिला मळून मळून मऊ करायचं आहे. पाणी घालून जास्त मऊ करायचं नाही, कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. तर हे पहा, असं थोडं थोडं करून मी उकड चांगली अशी मळून घेतली आणि तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटातच छान अशी उकड मळून झाली आहे. काय मस्त अशी आपली उकड तयार झालेली आहे. उकड ही अशी छान होण्यासाठी जे मी दिलेलं प्रमाण अतिशय अचूक आहे. त्यामुळे बघा, अगदी छान मस्त अशी ही आपली लवचिक अशी उकड तयार झाली आहे. उकडलाही असं लवचिकपणा येईपर्यंत चांगली अशी उकड मळून घ्यायची, म्हणजे मोदकसुद्धा ना आपल्याला अजिबात तुटत नाही. 5 मिनिटांमध्ये आपल्याला ही उकड चांगली अशी मळून घ्यायची आहे. आणि याच्या आपल्याला लहान लहान अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. बघा, ही मी अशी लाटी तयार केली तरीसुद्धा त्याला कडेने क्रॅश गेलेला नाही. ज्यावेळेस आपली उकड एकदम परफेक्ट असते, त्याचमुळे उकड आपली हाताला चिटकत नाही. याचा अर्थ आपल्याला तांदळाचं प्रमाण सुद्धा अगदी बरोबर आहे. आता एक लाटी मी घेतली आहे आणि ही ना अशी लाटून घेणार आहे. बऱ्याच जणांना हाताने पारी तयार करणं शक्य होत नाही. त्यामुळे अशी लाटून जर पारी तयार केली ना, बरोबर आपले मोदक तयार होतात. आता बऱ्याच जणांना काय होतं की हाताने कळ्यासुद्धा पाडता येत नाही. तर त्याच्यासाठी एक आपण ट्रिक वापरतो. तर असं जाडसर चमचा आहे आणि हलक्या हाताने यावर अशा खुणा तयार करून घ्यायच्या आहेत. आपल्याला मोदकाची ही कळी पाडता येईल. तर बघा, ह्या अशा कळ्या आपण जिथे जिथे हव्या आहेत तेवढ्या अशा भरपूर अशा या खुणा तयार करून घेतल्या आहे आणि फक्त हे चिमटीने ना असं दाबायचे. आपण बऱ्याच हे पाकळ्या असतात त्या आपल्याला एकत्रित आणताना बऱ्याचदा त्या चिटकतात. त्याकरता आता बघा, आपण जिथे खुणा करून घेतल्यात ना तिथे आपण ह्या अशा चिमटीने सुद्धा देऊन घेतली होती की जेणेकरून भाग आहे ना आपल्याला आपोआप दुमटणं सोपं व्हावं, म्हणून फक्त जिथे तिथे दुमट आहे तिथे तिथे बघा या अशा एकत्रित आणायचा प्रयत्न करायचा आहे. अंगठ्याने या अशा जवळ घ्यायच्या आहेत. बघा, सगळ्या पाकळ्या तयार झालेल्या होत्या. जरी तुम्ही पहिल्यांदाच मोदक करणार असाल ना, तरीसुद्धा या पद्धतीने अगदी सहजपणे तुम्ही मोदक करू शकता. सगळ्या पाकळ्या जवळ आणताना बऱ्याचदा त्या मोडल्या जातात. पण तुम्ही या पद्धतीने कराल ना तर जरासुद्धा तुमची पाकळी मोडली जाणार नाही आणि सहजपणे तुम्ही या मोदक तयार करू शकता. आपण हे मोदक वाफवण्यासाठी ठेवतोय त्याकरता एक चाळण घेतली आहे. त्यामध्ये केळीचं पान असेल तर ठेवलं तरीही चालेल. केळीचं पान नसेल तर चाळणीला तेल लावून ती चाळण वापरली तरीही चालेल. आपल्याला 8 ते 10 मिनिटं वाफ द्यायची आहे. फार वेळ सुद्धा वाफ द्यायची नाहीये, नाहीतर मोदक उमलल्यासारखे होतात किंवा ते फाटतात. तर बघा, काय मस्त आपले आकर्षक असे मोदक बनवून तयार झाले आहेत. अगदी रसरशीत आणि चमकदार असे हे मोदक तयार होतात. मोदक हाताला चिटकत नाही, म्हणजे बरोबर वाफवून तयार झालेला आहे. आता हे मोदक बघा लगेचच नैवेद्यासाठी काढून घेतलेले आहेत. बघा ना, काय मस्त आकर्षक आपले हे मोदक दिसत आहे. यावर मस्त अशी साजूक तुपाची धार सोडून तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून हे मोदक दाखवू शकता. अतिशय बघा मऊ लुसलुशीत असे हे मोदक आपले तयार झालेले आहेत. तुम्ही अंगारकी चतुर्थीला हे मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.